Hello dear students, today we are going to learn standard 7 maths practice set 44. Question number 1 आहे, if the length and breadth of a rectangle are double, how many times the perimeter of the old rectangle will that of the new rectangle? बघा, इथे आपल्याला सांगितलेलं आहे की एका रेक्टँगलची जर आपण लेंथ अँड ब्रीथ ही डबल केली, लेंथ AD ही लेंथ आहे, ब्रीथ AB आहे, तर यांची लेंथ अँड ब्रीथ ही डबल केली तर त्यांची पेरिमीटर ही ओल्ड रेक्टँगल अँड न्यू रेक्टँगल यांच्यापेक्षा कितीने जास्त असणार आहे. ओके, सो हा ओल्ड रेक्टँगल आहे, हे असं लेबल करते मी. सो सपोज आपल्याला यांची पेरिमीटर डिसाइड करावं लागेल. आधी किती आहे पेरिमीटर फाइंड करण्यासाठी आपल्याला यांची लेंथ आवश्यक असली पाहिजे. मग ही लेंथ आहे, ही ब्रीथ आहे. सो लेंथला मी x कन्सिडर करते आणि ब्रीथला y कन्सिडर करते. ही x आहे तर ही पण x असणार, ही y आहे तर ही पण y असणार आहे, बिकॉज दिस इज रेक्टँगल. ओके, हा ओल्ड रेक्टँगल आहे, यांची पेरिमीटर किती आहे आणि न्यू रेक्टँगलचं जर आपण लेंथ अँड ब्रीथ डबल केल्यानंतर त्यांची पेरिमीटर किती आहे यांचा आपण फरक समजून घेऊ. ठीक आहे, सो let the length and breadth of a old rectangle be x and y respectively. ओके, समजला तुम्हाला क्वेश्चन. एक ओल्ड रेक्टँगल आहे, त्यांची लेंथ किती आहे, ब्रीथ किती आहे हे आपण डिसाइड केलेलं आहे अंदाजे. ठीक आहे, आता यांची पेरिमीटर आपल्याला फाइंड करायची आहे आणि या ओल्ड रेक्टँगलची लेंथ आणि ब्रीथ ही आपल्याला डबल करायची आहे. अँड जो न्यू रेक्टँगल आहे डबल केल्यानंतर त्याची पेरिमीटर किती असणार आहे हे आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे ओल्ड अँड न्यू मध्ये. सो आपण इथं ओल्ड रेक्टँगलची आधी पेरिमीटर फाइंड करून घेऊ. Therefore, perimeter of old rectangle is equal to x plus x plus y plus y. पेरिमीटर फाइंड करण्यासाठी आपल्याला क्लोज फिगरची आउटर साइड जी असते क्लोज फिगरची, त्यांची ऑल साइडची ॲडिशन करायची असते. म्हणजे AD प्लस DC प्लस BC प्लस AB. ओके, सो x प्लस x प्लस y प्लस y, तर इथे x प्लस x इथे येणार आहे 2x प्लस y प्लस y इथे 2y. इथे 2 आहे, इथे 2 आहे, 2 कॉमन घेतला, ब्रॅकेटमध्ये x प्लस y येणार आहे. सो पेरिमीटर ऑफ ओल्ड रेक्टँगल 2 इन ब्रॅकेट x प्लस y ही ओल्ड रेक्टँगलची पेरिमीटर आहे. आता एक आपल्याला आणखी एक न्यू रेक्टँगल ड्रॉ करायचा. हा आहे न्यू रेक्टँगल. बघा, इथे ओल्ड रेक्टँगलची लेंथ x अँड ब्रीथ y कन्सिडर केलेली आहे. क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे जर न्यू रेक्टँगलची लेंथ अँड ब्रीथ डबल केली तर किती पेरिमीटर येणार आहे. मग या न्यू रेक्टँगलची लेंथ आपण डबल करू, म्हणजे 2x अँड इथे पण 2x, इथे 2y लेंथ अँड ब्रीथ डबल केली. आता आपल्याला न्यू रेक्टँगलची पेरिमीटर फाइंड करायची. पेरिमीटर ऑफ न्यू रेक्टँगल is equal to 2x plus 2x plus 2y plus 2y. तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की पेरिमीटर फाइंड करण्यासाठी आपण क्लोज फिगरची ऑल साइडची ॲडिशन करत असतो. ठीक आहे, ऑल साइडची ॲडिशन घेतलेली आहे इथे. तर बघा, 2 प्लस 2 4x, 2 प्लस 2 4y. सो इथे हा 4 आपण कॉमन काढू आणि ब्रॅकेटमध्ये x प्लस y येणार आहे. ओके, सो बघा, इथे आता आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे की ओल्ड रेक्टँगलच्या पेरिमीटरपेक्षा न्यू रेक्टँगलची पेरिमीटर ही किती टाइम्स आहे. त्यासाठी देअरफॉर पेरिमीटर ऑफ ओल्ड रेक्टँगल अपॉन पेरिमीटर ऑफ न्यू रेक्टँगल. ओल्ड रेक्टँगलची पेरिमीटर बघा
किती आहे 2x + y, 2x + y राईट केली. न्यू रेक्टँगलची पेरिमीटर आपण फाइंड केलेली आहे 4x + y, इथे 4x + y राईट केलं. x + y कॅन्सल केले, 2 × 1 = 2, 2 × 2 = 4, म्हणजे किती आलेली आहे 2 टाइम्स जास्त आहे पेरिमीटर. ठीक आहे. द पेरिमीटर ऑफ द न्यू रेक्टँगल इज ट्वाइस द पेरिमीटर ऑफ द ओल्ड रेक्टँगल. ट्वाइस टाइम्स जास्त आहे म्हणजे 2 टाइम्स जास्त आहे न्यू रेक्टँगलची पेरिमीटर ॲज कम्पेअर टू ओल्ड रेक्टँगल. ओके. क्वेश्चन नंबर 2, इफ द साइड ऑफ अ स्क्वेअर इज ट्रिपल्ड, हाऊ मेनी टाइम्स द पेरिमीटर ऑफ द फर्स्ट स्क्वेअर विल दॅट ऑफ द न्यू स्क्वेअर. इथे एक स्क्वेअर दिलेला आहे. असाच आपण एक न्यू स्क्वेअर ड्रॉ केला आणि त्या स्क्वेअरची साईड ही ट्रिपल केली, तर ह्याची पेरिमीटर आणि ह्या न्यू स्क्वेअरची पेरिमीटर यामध्ये किती टाइम्स डिफरन्स येतो हे आपल्याला फाइंड करायचं आहे. सो आपण इथे ह्या स्क्वेअरची जी लेंथ आहे ही x कन्सिडर करू. लेट द साइड ऑफ द ओल्ड स्क्वेअर बी x सेंटीमीटर. सो ही x आहे, तर स्क्वेअरच्या ऑल साइड ह्या इक्वल असतात. ही साइड x आहे तर ही पण x असणार आहे, म्हणजे ऑल साइड ह्या x असणार आहे आणि हा ओल्ड स्क्वेअर आहे असं आपण कन्सिडर करणार आहे आपल्याला समजण्यासाठी. ओके. आता आपल्याला ह्या स्क्वेअरची पेरिमीटर फाइंड करायची आहे. पेरिमीटर फाइंड करण्यासाठी क्लोज फिगरच्या ऑल साइडचे ॲडिशन करावे लागते. सो पेरिमीटर ऑफ द ओल्ड स्क्वेअर इज इक्वल टू x + x + x + x इज इक्वल टू किती x आहे 4x, म्हणून 4 आन्सर आलेला आहे. ओल्ड रेक्टँगलची पेरिमीटर आहे 4x. आता आपण न्यू रेक्टँगल ड्रॉ करू आणि त्याची साईड ट्रिपल करणार आहे आणि साईड ट्रिपल केल्यानंतर त्याची पेरिमीटर फाइंड करणार आहे. ओके. बघा आता इथे हा न्यू रेक्टँगल आहे, न्यू स्क्वेअर आहे. तर या न्यू स्क्वेअरची साईड ही ट्रिपल करायची आहे. ओल्ड स्क्वेअरची साईड आपण x कन्सिडर केली होती, ह्या स्क्वेअरची साईड ट्रिपल करायची म्हणजे 3x येणार. ही पण 3x, 3x अँड 3x. पेरिमीटर ऑफ न्यू स्क्वेअर 3x + 3x + 3x + 3x, म्हणजे आपण 4 साईडची इथे ॲडिशन केलेली आहे. 3 × 4 = 12, म्हणजे 12x येणार इथे पेरिमीटर ऑफ न्यू स्क्वेअर. आता दोन्हीही स्क्वेअरच्या पेरिमीटरमध्ये कितीने डिफरन्स आहे हे आपण फाइंड करणार आहे. सो देअरफॉर पेरिमीटर ऑफ ओल्ड स्क्वेअर अपॉन पेरिमीटर ऑफ न्यू स्क्वेअर इज इक्वल टू ओल्ड स्क्वेअरची पेरिमीटर किती आहे 4x अपॉन न्यू स्क्वेअरची पेरिमीटर आहे 12x. बघा 4 × 1 = 4, 4 × 3 = 12. सो इथे येणार 3. तर किती टाइम्स जास्त आहे 3 टाइम्स इज द ग्रेटर. तर फायनल आन्सर इथे राईट करून घेऊ आपण. देअरफॉर the perimeter of the new square is 3 times of the old square. Okay. क्वेश्चन नंबर 3 आहे. गिव्हन alongside is the diagram of a playground. It show the length of its side. Find the perimeter of the playground. इथे ही डायग्राम आपल्याला प्लेग्राऊंडची दिलेली आहे. इथे लेंथ शो केलेली आहे. ह्या प्लेग्राऊंडची आपल्याला पेरिमीटर फाइंड करायची आहे. तर बघा आधी डायग्रामचं व्यवस्थित निरीक्षण करून घ्या. पेरिमीटर फाइंड करण्यासाठी आपल्याला आउटर लेंथ ह्या आवश्यक असतात. मग तुम्ही म्हणाल की मॅम ह्या लाईनची लेंथ तर आपल्याला दिलेलीच नाही आहे
आणि ह्या 2 लाईन्सची लेंथ आपल्याला दिलेली नाही, तर पेरिमीटर कशी फाइंड करणार? ओके, सो ह्या लेंथ आपल्याला फाइंड करून पेरिमीटर फाइंड करायची आहे. हा क्वेश्चन आपला माइंड किती चालतो ना, त्यासाठीच इथं दिलेला आहे. सो ही लेंथ फाइंड करायची आणि ही पण लेंथ फाइंड करायची, देन पेरिमीटर फाइंड करायची. आणि ह्या लेंथ फाइंड करणे खूप इझी आहे. बघा आता इथे मी डॉटेड लाईन शो करते म्हणजे तुम्हाला इझिली समजलं पाहिजे. ठीक आहे, बघा इथे 10 सेंटीमीटर आहे. सो इथून इथपर्यंत 10 सेंटीमीटर येणार ना. फर्स्ट ऑफ ऑल आपण नेम लेबल करू ह्या डायग्रामला. A, B, C, D, E, F, G, H. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कोणतेही नेम देऊ शकता. सो ए बी ची जितकी लेंथ आहे ना तितकी जी एफ ची लेंथ असणार आहे. ओके, 10 मीटर. आता बघा एफ ई ची लेंथ फाइंड करायची आहे, तर सी डी ची जितकी लेंथ असणार आहे तितकीच एफ ई ची असणार आहे. 5 सेंटीमीटर आहे तर ही 5 मीटर. मग जी ई ची लेंथ फाइंड करायची आहे इथून इथपर्यंत, तर 10 + 5 हा एफ आहे. 10 + 5 किती? 15 मीटर. म्हणजे जी ई ही 15 मीटर आहे. आता ही लेंथ आपण फाइंड करू. बी सी जितकी आहे तितकीच ए एच असणार आहे. 15 सेंटीमीटर आहे, ही पण 15 सेंटीमीटरच असणार आहे. 15 मीटर आहे. आणि इथे सी एफ ही जर व्हर्टिकल लेंथ आपण बघितली तर ह्या व्हर्टिकल लेंथच्या समोरची जितकी ही असणार आहे तितकीच ही असणार आहे. मग ही किती असणार? तर ह्याच्या समोरची ही किती आहे? 15 मीटर. मग ही पण 15 मीटर, ही पण 15 मीटर आहे. मग इथे पण 15 मीटर राईट करावं लागेल. ठीक आहे, ह्या लेंथला आपल्याला पेरिमीटरमध्ये राईट करण्याची आवश्यकता नाही. पेरिमीटरमध्ये आपल्याला आउटर लाईन्सचीच लेंथ ॲडिशन करायची असते. डायग्रामच्या आतमध्ये ज्या लेंथ्स असतात त्या ॲड नसतात करावं लागत. ओके, सो चला आता आन्सर राईट करूया. देअरफोर द पेरिमीटर ऑफ द playground is equal to AB plus length. बघा ए बी घेतली, नंतर बी सी प्लस लेंथ सी डी, आउटर लेंथ घेत आहे हे लक्षात ठेवायचं आहे, प्लस लेंथ डी ई प्लस, आता मी इथे ह्या 2 लाईन्स घेऊ शकते किंवा डायरेक्ट मी ई जी लेंथ घेऊ शकते ना, कारण ही 50 मीटर काढलेली आहे म्हणून लेंथ ई जी घेत आहे. प्लस आता जी एच पण घेऊ शकते किंवा जी ए पण घेऊ शकते, पण मी इथे जी एच घेते. लेंथ जी एच प्लस लेंथ एच ए, ही एच ए. आता इथे ज्या लेंथच्या व्हॅल्यू आहे त्या पुटअप करू. बघा ए बी किती आहे? 10 मीटर प्लस बी सी 15 मीटर प्लस सी डी 5 मीटर प्लस डी ई 15 मीटर प्लस जी ई जी, ही ई जी 15 मीटर घेतलेली आहे. ओके, इथे मीटर राईट केलं नाही राईट केलं काही फरक पडत नाही. 15 मीटर आणि इथे जी एच ही पण 15 मीटर आणि एच ए 15 मीटर. ओके, सो बघा यांची ॲडिशन करून घेऊ. 10 प्लस हा 5 किती होतो? 15. सो 15 किती वेळा आलेले आहे? 15 हे 10 प्लस 5 1, हे 2 3 4 5 6 टाइम्स आलेले आहे. सो 15 6 आर 90. सो 90 मीटर. देअरफोर द पेरिमीटर of the playground is 90 meter. Okay, question number 4 आहे. as shown in the figure 4 napkins all the same size were made a square piece of a cloth length of 1 meter. म्हणजे इथे जी फिगर दिसत आहे हा एक क्लॉथ पीस आहे. सो या क्लॉथमध्ये 4 नॅपकिन्स तयार केलेले आहे. ही 1 2 3 and 4 अशा 4 नॅपकिन्स
तयार केलेले आहे. यांची लेंथ किती आहे 1 मीटर. 1 मीटर मीन्स व्हॉट, या नॅपकिनची लेंथ 1 मीटर दिलेली, या क्लॉथ पीसची लेंथ आपल्याला 1 मीटर दिलेली आहे. या इथून तर इथपर्यंत ह्या पॉईंटपर्यंत 1 मीटर आहे. क्वेश्चन विचारलेला आहे व्हॉट लेंथ ऑफ लेस विल बी रिक्वायर्ड टू ट्रिम ऑल 4 साइड्स ऑफ ऑल द नॅपकिन. बघा यामध्ये सपोज ह्या 4 नॅपकिन्स आहे, मी एक नॅपकिन्स इथे ड्रॉ केलेली आहे. या एका नॅपकिनला जर लेस ट्रिम करायची आहे म्हणजेच लेस शिवायची आहे, ठीक आहे, या 1 नॅपकिनला, तर ऑल साइडने लेस लावावी लागेल ना. ओके, सो अशा 4 नॅपकिन्सला किती मीटर लेस रिक्वायर्ड आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे. तर सर्वात आधी आपल्याला 1 नॅपकिनची पेरीमीटर फाइंड करावी लागेल, देन 4 नॅपकिनची पेरीमीटर फाइंड करावी लागेल. त्यानंतर आपल्याला समजेल की नॅपकिन्सला किती लेस रिक्वायर्ड आहे. तर बघा इथे 1 नॅपकिनची पेरीमीटर फाइंड करण्यासाठी या 1 साइडची आवश्यकता आहे ना आपल्याला. तर बघा इथे इथपासून ते इथपर्यंत 1 मीटर आहे, तर या हाफपर्यंत इथं हाफ मीटर असणार आहे ना, म्हणजे 1 लेंथ जी आहे ही हाफ आहे. हा स्क्वेअर शेप आहे. आता इथे आपल्याला स्क्वेअर शेप सांगितलेला आहे ना, स्क्वेअर पीस, ठीक आहे. सो ही पण हाफ असणार आहे, म्हणजे स्क्वेअरच्या ऑल साइड ह्या सेम असतात, तर इथे हाफ हाफ असणार आहे. तर आपण आधी या 1 नॅपकिनची पेरीमीटर फाइंड करून घेऊ, ठीक आहे. बघा द साइड ऑफ द स्क्वेअर शेप cloth is 1 meter. It is divided into 4 equal part. हे आपल्याला राईट करणे आवश्यक आहे. Therefore the perimeter of 1 napkin is equal to half plus half plus half plus half. बघा हा हाफ आणि हा हाफ 1 मीटर, हा हाफ आणि हा हाफ 1 मीटर, असे 1 + 1 2 मीटर. ओके, सो पेरीमीटर ऑफ 1 नॅपकिन इज 2 मीटर. किती मीटर आवश्यक आहे लेस 2 मीटर. अशा 4 नॅपकिन्स आहेत, तर अशा 4 नॅपकिन्सला किती रिक्वायर्ड असणार आहे ते राईट करू आता. Therefore the total perimeter of the 4 napkins is equal to 4 multiply 2 is equal to 4 2 are 8 मीटर. किती लेस रिक्वायर्ड आहे 8 मीटर. Therefore the length of the required lace is 8 मीटर. अंडरस्टँड? खूप इझी आहे. काही प्रॉब्लेम असेल, काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता. हा प्रॅक्टिस सेट इथे आपला कंप्लीट होतो. जर तुम्हाला समजला असेल, आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.